नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती पोळ्यांची। पोळ्या ह्या आमच्याकडे गावाला म्हणजे कोणताही सण असो, होळी असो किंवा पाडवा असो, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला किंवा असं मध्येही कधी कोणताही सण असा असेल तर जास्त करून पोळ्यांचा स्वयंपाक केला जातो किंवा कोणी पाहुणं आलं तर तेव्हा पण पोळ्यांचा आता अलीकडे सध्या काय का वेळ एवढा नसतो सगळ्यांना पोळ्यांचा स्वयंपाक उरकण्यासाठी। मग श्रीखंड पुरी किंवा मग गुलाबजामुन आणून एखादी दुसरी भाजी करायची, मग त्याच्यावरती असं कधी कधी केलं जातं। पण जी पूर्वीची माणसं आहेत किंवा जे माझे आई बाबा आहेत किंवा आजी आजोबा आहेत तर ती लोक पोळ्याच करायचा जास्त अट्टास करतात। तर आमच्याकडे पण शक्यतो जास्त करून पोळ्यांचा स्वयंपाक असा मध्ये आधी नसतो, पण सणाला जर पोळ्यात जास्त करून जास्तीत जास्त केल्या जातात। तर ही रेसिपी मला मागं होळीच्या वेळेस केलेली पण टाकायला जमली नव्हती, तर म्हटलं चला आता पाडव्यासाठी पण आमच्याकडं पोळ्या केल्या जातात। काही ठिकाणी आमरसपुरी पण केली जाती असं बोलतात, पण आमच्याकडे जास्त करून पोळ्यांचा स्वयंपाक असतो। चला तर मग आपण पोळ्यांच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया। जी आमच्याकडे गावाकडे कशी पद्धत आहे किंवा आमटी कशी बनवतात तर ती गावाकडच्याच पद्धतीने बनवणार आहे। फक्त फरक एवढाच राहील की मी तुम्हाला गॅसवरती बनवून दाखवेन आणि आई माझी चुलीवरती बनवायची। चला तर बघूया मग आपण आजची रेसिपी। आता यासाठी मी अर्धा किलो डाळ नीट करून ठेवली होती पिशवीमध्ये, आणि आता ती एका बाउलमध्ये घेऊन आपण त्यावरती पाणी घालून घेऊया आणि थोडीशी चांगली चोळून घ्यायची, कारण याला पावडर लावलेली असते। तर एक 2-3 पाण्यातून चांगली स्वच्छ हे पांढरं पाणी निघून जात नाही तोवर आपण धुवून घ्यायची आणि एक अर्ध्या तासासाठी किंवा 20 मिनिटासाठी भिजत ठेवून द्यायची। आणि आता एकीकडे मी कुकर लावलेला आहे बटाटे घालून, आणि त्यानंतर आपण एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता जी डाळ आहे आपली ती हे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायची आहे। एक अर्ध्या तासानंतर मी ही डाळ याच्यामध्ये घातलेली आहे, तोपर्यंत भिजली चांगली। डाळ भिजलेली असेल ना तर एकदम पोळ्या मौसूद येतात आणि डाळ पण मौसूद शिजली जाते। आता याला उकळी आलेली बघा, त्यावरती तो फेस आलेला आहे, तर हा फेस आपण काढून टाकायचा आहे। काही डॉक्टर बोलतात की म्हणजे मला जर जे 2-3 डॉक्टर बोललेले तर ते बोलतात की डाळीवरती किंवा भातावरती जो फेस येतो त्याच्यामुळे युरिक ऍसिड आपलं वाढलं जातं। त्यामुळे जो युरिक ऍसिड वाढल्यामुळे जो आपल्याला त्रास होतो तो होऊ नये त्यासाठी आपण भातावरती आणि डाळ शिजत घातल्यानंतर त्याच्यावरती जे फेस येतो तर तो आपण काढून टाकायचा आहे। आता मी तांदूळ धुवायला घेतलेला आहे आणि तो चांगला स्वच्छ धुवून त्यानंतर मी टोपात शिजत ठेवलेला आहे आणि मीठ घालून घेतलेले। शक्यतो मी जास्त करून भात हा टोपामध्ये शिजवून घेते, इमर्जन्सी असेल तरच कुकरला लावला जातो। बघ आता याच्यावरती पण फेस आलेला आहे आणि आता आपण ते काढून टाकूया आणि त्यानंतर भात असाच आपला शिजवून घ्यायचा आहे। आता एका गॅसवरती मी भात शिजवलेला आहे आणि त्याच्या बाजूच्या गॅसवरती आपली डाळ उकळत ठेवलेली आहे। आता डाळीच्या वरती जसा जसा फेस येईल तर तसं तसं आपण त्याच्यावरचं हे काढून घ्यायचंय। एक 20-25 मिनिटं झालेली आहेत, 20 मिनिटं जास्तीत जास्त झालेली आहेत। बघा डाळ आपली शिजत आलेली आहे आणि त्याच्यावरती थोडा थोडा जे फेस येतो तो मी मधून मधून काढून टाकणार आहे। आता मी एक थोडंसं खोबरं घेतलेले, 2 छोटे कांदे घेतलेले आणि एक लसूण घेतलेली आहे। खोबरं आणि कांदा मी आता भाजून घेतलेला आहे बघा। त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे, तेजपत्ता, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, आणखीन ते फूल घेतलेलं आहे, मिरी थोड्याशा 2-3 घेतलेल्या आहेत, लवंग 4-5 घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घालून आता आपण हे सगळं वाटण एकत्र वाटायचं आहे आणि मिक्सरला चांगलं फिरवून घेऊया। आता एका भांड्यात टाकून आपण हे सगळं, थोडीशी कोथिंबीर जास्त घालायची त्यामुळे मसाल्याला चांगला फ्लेवर येतो। आणि आपण जो गरम मसाला घातलेला असतो, आपण जो वरून घालतो त्यापेक्षा खडा मसाला घातला ना की त्याचा स्मेल एकदम छान येतो आणि आमटीलाही तसाच फ्लेवर येतो चांगला। त्यामुळे खडा मसाला त्यामध्ये थोडासा तेलावरती परतायचा कांदा भाजल्यानंतर आणि तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता बघा आपला भात झालेला आहे आणि आता आपली डाळ पण शिजत आलेली आहे। आता मसाला बाजूला ठेवून आता आपण गूळ आहे तो आपण गूळ बारीक करायला घेऊया। मी इथं ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे, कारण सध्या मी 2-3 हे आणूनच ठेवलेलं आहे 2-3 किलोचा, त्यामुळे मी सगळ्या रेसिपींमध्ये शक्यतो घरातही वापरताना ऑर्गॅनिक गूळचाच वापर केला जातो। तर आता मी ऑर्गॅनिक गूळचं कसं आहे, साधा गूळ असला तर आपल्याला इथं कमीत कमी 250 ग्राम लागेल आणि आता हा आपल्याला 300 ग्राम किसून घ्यायचा आहे, कारण की ऑर्गॅनिक गूळ हा कमी गोड असतो त्यामुळे थोडासा जास्त टाकावा लागतो। तुम्हाला पोळ्या किती गोड पाहिजेत, कशा पाहिजेत तर त्यानुसार तुम्ही गुळाचा वापर करा। आणखीन काय, आता आपण अर्धा किलो डाळ घेतलेली आहे तर एक 100 ग्राम डाळ ही
आमटीसाठी जाईल आणि 400 ग्राम आपल्याला पोळ्यांसाठी शिल्लक राहील. चला तर मग आता मी हा गुळ बघा किसून घेतलेला आहे आणि आता आता ही डाळ शिजलेली आहे पूर्ण चांगली. आता आपण त्याच्यावरचं आहे ना पाणी काढून घेऊया दुसऱ्या सेपरेट भांड्यामध्ये. चला तर आता आपण ते गाळून घेऊया. त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे, फडक्याने असं चांगलं घट्ट पकडून. गरम असतं थोडंसं व्यवस्थित. ते पाणी सगळं आपण एका कढईमध्ये मी काढून घेत आहे. त्यामुळे खाली आपली नुसती डाळ शिल्लक राहील. आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये ज्या डाळ असते त्याच्यामध्ये गूळ घालून घेऊ. पाणी पूर्ण काढून घ्यायचे, त्यामुळे गुळाला जास्त पाणी सुटणार नाही. आणि कोरडी डाळ झाली की मग त्या गुळाचं पाणी लवकर आटलं जातं आणि आपलं जे पुरण असतं ते लवकर सुकलं जातं. जास्त वेळ आपल्याला द्यावा लागणार. आता मी इथे बघा 100 ग्राम अंदाजे डाळ काढून ठेवलेली आहे आमटीसाठी. आणि बाकीचा जो गूळ आहे तो आपण त्या बाकीच्या डाळीमध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. आता ही जी आपली आमटीला डाळ काढलेली ती आपण स्मॅशरने किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून ती बारीक करून घेऊ शकता. पहिली लोक पाट्यावरती घ्यायची वाटून, म्हणजे पुरण वाटायच्या आधी ही डाळ पहिली वाटून घ्यायला सांगायची आई आणि त्यानंतर मग आम्हाला पुरण वाटायला द्यायची. तर आता मी स्मॅशरनी बारीक करून घेते किंवा मग मिक्सरच्या भांड्यातही तुम्ही काढली बारीक करून तरी चालती. आणि त्यानंतर आपण जे पाणी ठेवलेलं आहे डाळीचं काढलेलं त्यामध्ये ती मिक्स करायला घ्यायची. एकदम बारीक करायची, त्यामुळे कसं आमटी खूप छान लागती. आता ही जी डाळ आहे ती आपण डाळीचं जे पाणी काढलेलं आहे त्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे. मी गॅस चालू केलेला आहे आणि ते पाणीही गरम करायला ठेवलेले. एकीकडे पाणी उकळत ठेवूया आणि त्यामध्ये हे घालून घेऊया, म्हणजे एकदम पाणी कडक झालं की आमटीला फोडणीही चांगली बसते आणि कट चांगला येतो. त्यामुळे पाणी हे गरम करून घ्यायचं आहे. डाळीचं थंड पाणी नाही घालायचं. आता आपण हे डाळ अशीच उकळायला ठेवूया इथे, तोपर्यंत उकळी येईल. आणि एका गॅसवरती मी आता एक टोप ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जास्त तेल घालून घ्यायचं आहे. जास्त म्हणजे कमीत कमी मी इथं अर्ध्या ग्लासपेक्षा जास्त तेल घातलेलं आहे. त्याशिवाय मग आपल्या डाळीला म्हणजे आमटीला कट येत नाही चांगला. तर तेल घातल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे. गॅस एकदम मीडियम वरती ठेवलेला आहे की पूर्ण जळून जाऊ नये म्हणून. आणि त्यानंतर लसूण चेचून मग तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहे. आता लसूण घातल्यानंतर मग हलवून घ्यायचे. यामध्ये मी आता तो आपला ओला मसाला आहे तो घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपली लाल चटणी 4 ते 5 चम्मच घेतलेली आहे, कारण आमटी तिखट पाहिजे. गोडा मसाला 2 चम्मच घेतलेला आहे, जिरा पावडर 2 चम्मच, धनिया पावडर 2 चम्मच आणि गरम मसाला 1 ते 1.5 चम्मच घेतलेला आहे. हळद घातलेली आहे आणि हे सगळं घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं भाजत आल्यानंतर मग तेल सुटायला लागलं की मग त्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. हा स्लो गॅसवरती पहिलं भाजून घ्यायचंय आणि ज्यावेळेस आपण फोडणी देणार आहे त्यावेळेस आपली गॅसची फ्लेम असते ती जरा मोठी करायची आहे. आता बघा, आता आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण फोडणीला घालूया. आता आपण त्यामध्ये झाकण एक साईडला करून त्यामध्ये एकदम गरम गरम जे डाळीचं पाणी आहे ते घालून घेणार आहे. बघा आत्ताच वरती कसं तेल दिसतंय ते मस्तपैकी. आता अजून त्याला एक उकळी आल्यानंतर खूप छान दिसते आमटी आणि खूप छान लागते पण. आणि आमटी करताना शक्यतो पोळ्यांची आमटी असते ना ती पातळच करायची. माझी आई तर पातळच करते आमटी, कारण की काय त्याला कट पण चांगला येतो आणि पोळ्यांसोबत खायला पण खूप छान लागते. काही जण तर ही आमटी पिली पण जाते, खूप आवडीने पितात काही लोक ही आमटी. चला तर मग आता आपण आमटी कढायला ठेवूया आणि एक साईडला जे बटाटे मगाशी शिजून घेतलेले ते आता मी बटाटे सोलून घेत आहे. ते सगळे बटाटे आपण सोलून घेऊया, तोपर्यंत आपली आमटी कडत राहील. चांगली एक 20-25 मिनिटं आमटी चांगली कडून द्यायची स्लो गॅसवरती एकदम. आणि त्यानंतर मग आपण बघूया कशी दिसते ती. तोपर्यंत मी बटाटा सोलून घेते. आता आमटीमध्ये थोडंसं मी पाणी गरम करून घातलेलं आहे, कारण की काढल्यानंतर आमटी परत कमी होईल, त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आत्ताच. बघा आता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. अजून एक 20 मिनिटं अजून आमटी चांगली उकळून घेणार आहे. त्यानंतर मग ती छान लागती खाण्यासाठी. चला तर आता आमटी ठेवू उकळायला आणि आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया. त्यावरती झाकण पूर्ण नाही ठेवायचं, नाही तर मग ते उतू जातं. थोडंसं झाकण साईडला करून मग आपण आमटी कढायला ठेवूया अशी स्लो गॅसवर. आता आपण जो बटाटा सोलून घेतलेला आहे तो मी कट करून घेणार आहे. त्यासाठी 3 कांदे घेतलेले आहेत, छोटे मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 आणि कढीपत्ता घेतलेला. आता मी ते कांदे ते चिरून घेणार आहे आणि मिरची बारीक कट करून घेणार आहे. बघा आता बटाटा कट करून घेतलेला आहे, कांदाही कट करून घेतलेला आहे. त्यातील एक कांदा मी उभा कापलेला आहे आणि बाकीचे 2 कांदे हे बारीक कापून घेतलेले आहेत. चला तर आता आपण फोडणीला घालूया.
त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडं 4 चम्मच घातलेलं आहे. थोडंसं जास्त तेल घालायचंय बटाट्याच्या भाजीला, त्यामुळे चांगली परतली जाते. त्यानंतर मोहरी घातल्यानंतर मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती मग आपण थोडी आलं लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर मग मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हळद घालायची आणि मग परत 2-3 मिनिटं हलवून घ्यायचं आहे. हे हलवल्यानंतर आपण जो उभा चिरलेला कांदा असतो तो नंतर म्हणजे छान लागतो मध्ये भाजीमध्ये आणि दिसायलाही खूप छान दिसतो. चला तर मग आता आपण बटाटा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. ही भाजी कमीत कमी 10 ते 12 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची. जेवढी ही भाजी चांगली वाफवली जाईल तेवढी खूप छान लागते. खालून पूर्ण सोनेरी सोनेरी अशी भाजली गेली पाहिजे छानपैकी. आणि मधून मधून काय हे जे फोडी केलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या कुस्करून घ्यायच्या, जेवढ्या कुस्करता येतील तेवढ्या, आणि त्यानंतर आपण हलवून घेऊया. असंच मी आता परत ही पहिली वेळ हलवायची, अशी हलवून घ्यायची आहे आणि परत मी झाकण ठेवून घेणार आहे. आणि अशा पद्धतीनं परत आपण हीच भाजी अशी 4 ते 5 वेळा हलवून परत त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे. आणि आता आपली भाजी तयार झालेली. आता मी ती काढून एका भांड्यात घेतलेली आहे, कारण की ही लोखंडी कढई आहे, तर त्यानंतर मग ते काळं पडतं त्यामध्ये जे काही आपण भाजी कालवण बनवू ते. त्यामुळे मी त्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली. आता आपली आमटी पण चांगल्या प्रकारे कडलेली आहे. खूप वेळ झाला आमटी पण कडतीये. आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा किती छान कट आलेला आहे तो, एक नंबर. नक्की बनवून बघा तुम्ही अशा पद्धतीने. आता आपण पोळ्यांसाठी पीठ घेऊया. मी जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच मैद्याचं पीठ समप्रमाणात घेतलेलं आहे. मीठ घालून ते मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एकदम पीठ मळून घेतल्यानंतर मग परत त्याच्यावरती तेल घालायचंय 2 ते 3 वेळा आणि खूप छान मळून घ्यायचंय. जेवढं चांगलं पीठ मळलं जाईल तेवढ्या तुमच्या पोळ्या फुटत नाहीत आणि एकदम मौसूद येतात. पीठ खूप चांगलं मळून घ्यायचंय, जेवढं मळता येईल तेवढं. बघा आता पीठ आपलं मळलेलं आहे. आता मी थोडंसं मुरण्यासाठी ठेवून देते. त्याला झाकण लावते आणि एका डब्यामध्ये आपण ठेवून द्या. चला आता आपण पुरण करायला घेऊया. त्यासाठी मी जी डाळ आपण पाणी काढून घेतलं होतं त्यामध्ये गूळ बारीक केलेला तो घालून घेतलेला आहे आणि तो मग मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला थोडं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर मग बघा आता आपलं ओलं झालेलं एकदम डाळ. त्यामध्ये वेलची पावडर आणि सुंठ पावडर 1.5 चम्मच छोटा घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर ते मिक्स करून घेतलेलं आहे. हे सारखं हलवत राहायचं आहे, कारण की खाली लागता कामा नये. आणि त्यानंतर मग स्मॅशर असतो त्याने आपण ते स्मॅश करून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला जे पुरण बारीक करताना वेळ लागतो तो कमी वेळ लागतो आणि पुरण पण एकदम मग मौसूद येतं, पटकन तयार होतं. चला तर आता हे भरपूर स्मॅश करून झालेलं आहे आणि कोरडं पण झालेलं आहे. तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर मग मी एका चाळणीवरती ते थोडं घालून घेतलेलं आहे आणि वाटीनी त्यानंतर मग ते असं बारीक करून घ्यायचं आहे. ह्या चाळणीने छान बारीक होतं किंवा मग तुम्ही मिक्सरलाही फिरवलं तरी चालतं किंवा मग पाट्यावरतीही वाटून घेतलं तरीही छान लागतात पोळ्या त्याच्या. आता बघा आपलं पुरण वाटलेलं आहे. मी थोडंसं दाखवते तुम्हाला कसं झालेलं आहे ते. खूप छान वाटलं जातं याच्यावरती बघा. आता अशा प्रकारे आपण सगळे पुरण आहे ते वाटून घेणार आहे. चांगले गोळे तयार होत आहेत आणि एकदम बारीक झालेलं आहे मौसूद. चला तर आता आपण भज्यांची तयारी करूया. त्यासाठी आता मी चला तर आता हे बाजूला ठेवते आणि त्यासाठी मी 1-2-3 बारके कांदे कट करून घेतलेले आहेत उभे उभे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता हे जे कांदे आहेत त्यामध्ये आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि हे मीठ घातल्यानंतर हाताने ते चांगलं कुस्करून घ्यायचे की ते सगळं असं त्याचं पाणी थोडंसं निघालं पाहिजे, असं चांगलं हाताने कुस्करून घ्यायचंय. जेवढं होईल तेवढं कुस्करायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये कांदा हा बारका कांदा होता त्यामुळे माझं थोडासा कांदा हे झालेला आहे. बघा आता आता यामध्ये एक 5 चम्मच मी बेसन पीठ घालते, छोटे चम्मच त्यामुळे. आणि त्यानंतर लाल तिखट, हळद घालायची, ओवा घालायचा आहे थोडासा हातावरती चोळून फूंक मारून आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडासा सोडा घातलेला आहे खाण्याचा. कोथिंबीर मी सगळीच घालून घेतलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही यामध्ये. जेवढं असेल तेवढ्यामध्ये पहिलं सुरुवातीला भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण हे असंच जे आहे ते अर्ध्या तासासाठी
ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पोळ्या करायला घेऊया. तोपर्यंत हे पूर्णपणे भिजून तयार होईल. आता सुरुवातीला आपण कढई ठेवणार आहे, तर त्यामध्ये आपण पापड्या तळून घेऊया. तर ह्या पोह्याच्या आहेत, तांदळाच्या आहेत, आणि विकत आणलेल्या पण आहेत त्यामध्ये थोड्याशा, काही घरी केलेल्या आहेत. तर चला आपण कढईमध्ये एका तेल गरम करून त्यामध्ये आता आपण हे तळून घेऊया. तांदळाच्या कुरवड्या आहेत त्या खूप छान लागतात, मुलांनाही खूप आवडतात. तळल्यानंतर एकदम अशा कुसकुशीत लागतात. अशाच आता आपण आपल्या सगळ्या कुरवड्या आहेत त्या तळून घेऊया आणि एका टिश्यू पेपरवरती ठेवून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. यामध्ये सगळ्या प्रकारच्या कुरवड्या आहेत आणि ह्या थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यात किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवूया. त्यानंतर हे जे पीठ आपण ठेवलं होतं ते नंतर घ्यायचं, त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं घुसळून मळून घ्यायचं आहे. चांगलं मळायचं एकदम 2-3 वेळा तेल टाकून, आणि त्यानंतर मग आपण त्याची पोळी तयार करायला घ्यायची. त्यामुळे पोळ्या खूप छान येतात आणि फाटत नाही. बघा आता एकदम मौसूद असं पीठ तयार झालेलं आहे. आता त्याची एक पारी करायची आणि त्यामध्ये गोळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये भरून असा पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला मैद्याचं पिठी लावून घ्यायची आणि हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचं आहे, एकदम पातळसर असं मस्तपैकी. बघा आता आपली पोळी तयार झालेली आहे लाटून. आता एका बाजूला मी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यावरती आता आपण ती शेकून घेऊया. तव्यावरती टाकल्यानंतर सगळ्या बाजूनी थोडंसं तुपाचं थेंब सोडून घ्यायचे आहेत. त्यामुळे पोळी असते ती खाली करपली जात नाही किंवा लागली जात नाही आणि लवकर भाजली जाते. बघा आता एक साईडनं आपली पोळी भाजलेली आहे, दुसऱ्या साईडनेही आपण पलटी करून टाकूया. अशा पद्धतीने आपण पोळी भाजून घ्यायची आहे. चला तर आता आपण दुसरी पोळी पण करायला घेऊया. दुसऱ्या पोळी करताना मी तसंच घेतलेलं आहे, गोळा करून त्याची पारी करून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये तसंच गोळा करून भरायचा आहे. तुम्हाला पुरण किती पाहिजे, म्हणजे किती आवडतं, जास्त कुणाला आवडतं कुणाला कमी, त्या पद्धतीने पुरण भरायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं पीठ जर मळून घेतलं तर तुमची पोळी अजिबात फाटणार नाहीये. बघा आता किती पातळ पोळी केलेली आहे आणि सरभोवती असं तूप सोडून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं घातल्यानंतर मग पोळी एकदम टमकन अशी फुगून येते. खूप छान फुगतात पोळ्या आणि अजिबात फाटल्या जात नाहीत. बघा आता पोळी कशी छान फुगलेली आहे ती. आता दुसऱ्या साईडने पण मस्त खरपूस अशी आपण भाजून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीच्याही पोळ्या मी अशाच पद्धतीने लाटून भाजून घेतलेल्या आहेत. चला तर मग आता आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण जे भजी राहिलेले आहेत तर त्याच्याकडे वळूया. जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं भज्यांचं, ते बघा आता किती ओलं झालेलं, म्हणजे याच्यामध्ये मगाशी जेव्हा ठेवलं तर एकदम कोरडं कोरडं होतं आणि आता एकदम ओलं त्याला पाणी सुटलेलं आहे. तर अजिबात यामध्ये म्हणजे काय म्हणतात, पाण्याचा थेंबही घालायचा नाहीये. अशी भजी जर तुम्ही करून बघितले ना तर एक नंबर भजी लागतात. जे आपल्याला तुम्हाला गाड्यावरती भेटतात की नाही तसे सेम लागतात भजी. ही भजी मी असेच मीडियम गॅसवरती चांगले अलटी पालटी करून चांगले भाजून घेणार आहे खरपूस होईपर्यंत. त्यामुळे ही भजी काय कडक राहतात आणि अजिबात सॉफ्ट पडत नाहीत आणि खायलाही टेस्ट खूप छान लागते. पूर्ण कांद्यामध्ये केलेले असतात. त्यामुळे अशाच पद्धतीने मी आता बाकीचे सगळे भजी भाजून घेतलेले आहेत आणि मग आता आपली रेसिपी तयार होत आलेली आहे. बघा आता भजी तयार झालेली आहेत, भाजी तयार झालेली, कटाची आमटी तयार झालेली, पोळ्या तयार झालेल्या आहेत, पापड भाजून झालेले आहेत. पुरणाच्या पोळ्या म्हटल्या की गुळवणी शिवाय हा स्वयंपाक अधुरा आहे असं म्हणतात. चला तर मग आता आपण गुळवणी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमच गूळ घालून घेतलेला आहे आणि हा गूळ चांगला 1 उकळी येईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे. जास्त उकळवायची गरज नाही. 1 उकळी आल्यानंतर गूळ विरघळला की आपण बंद करायचं आणि थंड झाल्यानंतर मग त्यामध्ये ज्यावेळेस आपण वाढतो त्यावेळेस थोडंसं दूध टाकायचं. कोणाला नसेल आवडत तर तसंही खाऊ शकता आणि आवडत असेल तर त्यामध्ये दूध घालायचे. चला तर आता मग आपण ताट तयार करायला घेऊया. मी शक्यतो जास्त करून आमच्याकडे दूध खाल्लं जातं, त्यामुळे यामध्ये दूध दाखवलेलं आहे. ज्यांना गुळवणी आवडत असेल त्यांनी गुळवणी सोबत पोळी खावा. चला तर आता आपले पोळ्यांचा स्वयंपाक तयार झालेला आहे. मस्तपैकी ताट पण सजवलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीने पोळ्या करून बघा, कटाची आमटी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं.